विल इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट. माझं नाव सुधाकर शिंदे. ह्यावेळेसच्या ह्याच्यामध्ये IAS भेटलेलं आहे मला आणि 2012ला मी प्रिपरेशन स्टार्ट केली. 2012ला UPSCची पहिली मेन्स दिली, पहिली मेन्स दिली, फर्स्ट अटेम्प्ट 12चा. 2012च्या अटेम्प्टमध्ये क्वालिफाय झालं नाही. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला बरेचसे कमी मार्क्स पडले होते. त्यामुळे ज्या लोकांचा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा सब्जेक्ट आहे त्यांनी थिंक ओव्हर इट. कारण कन्सिस्टंटली पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला मागच्या 5-7 वर्षापासून 10 वर्षापासून मार्क्स येत नाही आणि पुढे येणार नाही. त्यामुळे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घेणाऱ्यांनी थोडंसं म्हणजे तुम्हाला एकदमच आवड असेल तर तुम्ही चेंज करू शकत नसाल तर इट्स वेल अँड गुड. तुम्ही त्याच्याबद्दल लिखा चांगलं करू शकता. बट माय सजेशन वुड बी जर तुम्हाला दुसरा काही ऑप्शन अवेलेबल असेल तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला स्विच ओव्हर करा. 2012ला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तो दुसरा ऑप्शनल अँथ्रोपोलॉजी होता आणि 2013ला खूप कॉन्फिडन्स होता की आत्ता ह्या वर्षी नक्कीच होणार. पण डायलेमा एवढा असतो की 2013ला माझी प्रिलिम्सच उडून गेली. म्हणजे त्यांनी फॉर्च्युनेटली मी MPSCची प्रिलिम्स दिलेली होती त्या वर्षी. म्हणजे MPSCचा फर्स्ट अटेम्प्ट दिला. घरच्यांनी सांगितलं होतं की बस झालं होतं, 1 वर्ष प्रिपरेशन केलं, खूप झालं, आता काहीतरी पोस्ट वगैरे काढ. त्यामुळे मग MPSC पण दिलेली होती. MPSCच्या प्रिलिम्समध्ये चांगला स्कोर होता. मग 3 महिने भेटले MPSCला आणि त्याच्यात क्लास 2 BDOसाठी सिलेक्शन झालं. MPSCमध्ये क्लास 2 BDOसाठी सिलेक्शन झालं. आणि आत्ता मग ह्या वर्षीच्या बॅचमध्ये MPSCमधून डेप्युटी कलेक्टर आणि UPSCमधून IAS असं दोन्ही सिलेक्शन आहे. मोठं असं काही नाही. सिव्हिल सर्व्हिस प्रिपरेशन करतो तर आपलं एक गोल वगैरे असतं, मोठं वगैरे असं काही नाही म्हणत नाही. इट्स अ बिग अचिव्हमेंट फॉर मी बिकॉज इट वॉज माय ड्रीम टू बिकम सिव्हिल सर्वंट, IAS ऑफिसर. आणि IAS भेटलं चांगलं नाही कारण DC झालो त्यावेळेस असं फारसा आनंद कधी झाला नाही. कारण मला सर्वजण असंही म्हणतात की कोणाला पार्टी कधी दिली नाही असं. BDO झालो, डेप्युटी कलेक्टर झालो आणि आता काही जणांना द्यावे लागले. IAS झाल्यानंतर ऑप्शन नव्हतं कारण त्याच्या पुढे आता काही नाही. तर असं होतं माझ्या याच्यात. तुम्हा लोकांपैकी ह्या वर्षीची प्रिलिम्स किती जणांनी दिली? ओके, मॉर्निंगच्या बॅचमध्ये 1 जणांनी दिलेली होती. आणि MPSCसाठी किती जण ॲस्पायर करतात? ह्या मेन्सला किती जण आहेत का? काही मेन्सला तर असतात ती आले नसते कारण 15 दिवस बाकी. तर प्रिलिम्सचा स्कोर कसा आहे? काढला का स्कोर? दोज गुरेवा पे Yes, ma'am. 68 and ठीक आहे, फर्स्ट अटेम्प्ट. इट्स ओके. म्हणजे नेक्स्ट इयर यू कॅन इम्प्रूव्ह. 68 म्हणजे बराचसा. म्हणजे GS वरती आहे 100+ मार्क्स पाहिजे. 100+. त्यामुळे डोंट वरी. आता आपल्याकडे खूप अटेम्प्ट असतात, 6-6, 7-7 अटेम्प्ट. असं मला वाटायचं की अटेम्प्ट वाढायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे. पण माझं ओव्हरऑल 3 अटेम्प्टमध्ये सर्व जर्नी संपून गेली. त्यामुळे होपसो तुमचं सुद्धा 3-4 अटेम्प्टमध्ये जर्नी संपून जाईल. पंचवार्षिक योजना आपल्यापैकी खूप कमी लोकांना होते त्याचा फायदा. फोकस ऑन 2-3 ज्या एक्झाम्स आहेत ना, आता तुम्ही UPSC ॲस्पायरंट आहात तर माझं म्हणणं आहे की डोंट निग्लेक्ट युअर स्टेट सिव्हिल सर्व्हिस ऑल्सो. MPSCला सुद्धा थोडाफार तुम्ही जर समजा दिलं महत्त्व आहे ना, जे टार्गेट असतं ना, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला 96 किंवा असा मार्क्स येतात आणि तुम्ही UPSCचा स्टडी करता. UPSCचा स्टडी करता करता तुम्हाला MPSCचा बराचसा पोर्शन कव्हर अप करता येतो. आणि MPSC इज व्हॅल्यू ॲडिशन टू युअर UPSC है ना. MPSCचा जो सिलेबस आहे, जो तुम्ही सिलेबस जर बघितला तर इट इज व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस. मराठीतून करा, इंग्लिशमधून करा. मी इंग्लिशमधून केला होता कारण UPSCला इंग्लिशमधून आहे. MPSCचं पण बरंचसं इंग्लिशमध्येच मटेरियल वाचलं होतं त्यामुळे UPSCला व्हॅल्यू ॲडिशन झालं.
तुमच्यापैकी ग्रॅज्युएशन किती जणांचं कंप्लीट झालं? ऑलमोस्ट एव्हरीवन. अँड हाऊ मेनी आर स्टील इन ग्रॅज्युएशन? किती जण? ओके. सो आय थिंक येस आय नोटिस्ड. I think you people are very lucky enough की तुम्ही एवढ्या लवकर वगैरे तुम्हाला समजते की काय करायचं काय नाही, किंवा आहे का आई वडिलांचे फोर्सने आले. कुठले? रायगड. हां ग्रॅज्युएशन आहे ना? अच्छा अच्छा. वाशिम. ओके. आई वडिलांचा फोर्स नाही ना की सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायला वगैरे असं तसं. इनर इन्स्टिंक्ट पाहिजे. इनर इन्स्टिंक्ट जर असेल तुमच्या याच्यामध्ये आणि हे जर करत असाल तर डेफिनेटली यू विल अचीव इट. आणि टार्गेटेड अप्रोच ठेवा. टार्गेटेड अप्रोच ठेवा म्हणजे UPSCची जर समजा प्रिलिम्स तुमची यावर्षी उरते आणि तुम्हाला MPSC जर तुमच्या आवाक्यात आहे तर पहिल्यांदा मग MPSC क्लिअर करा. गेट सम पोस्ट फ्रॉम देअर. तिथून काहीतरी पोस्ट मिळवा आणि त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षी UPSCचा अटेम्प्ट चांगला आणि अजून जोमाने जातो है ना. एक पोस्टचा कॉन्फिडन्स वेगळा असतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्यामुळे पोस्ट असणं कधीही चांगलं असतं. म्हणजे तुमची साधी का पोस्ट असणार, कोणती का पोस्ट असणार. साधी मी STI जरी समजा काही ॲस्पिरंट असतात STI वगैरे पण देतात. फ्यू ऑफ माय फ्रेंड्स आर व्हेरी इंटेलेक्च्युअल अँड टॅलेंटेड बट दे आर नाऊ अपेअरिंग टू सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि दुसऱ्या बँक PO वगैरे अशा एक्झामसाठी. सो ते तुम्ही थोडंसं अगोदरपासूनच जर केलं, कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच असते त्यासाठी तुम्ही त्याचं अगोदरपासून जर थोडासा हे केलं अप्रोच जर ठेवला आणि कोणता फक्त कॉमन सिलेबस पकडायचा. कॉमन सिलेबस पकडून जर तुम्ही त्याला अप्रोच केलं तर आय थिंक यू विल गेट सक्सेस. ठीक आहे. मला जर समजा असं हे केलं तुम्ही तर मी 8 वर्षामध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ह्याच्यामध्ये घातलं जॉबमध्ये. 12वी नंतर 1 वर्ष MBBSच्या प्रिपरेशनसाठी घातलं. MBBSला काही नंबर लागला नाही. BAMSला लागला. BAMSमध्ये ते श्लोक वगैरे पाठ करण्यापेक्षा मी म्हटलं ॲग्रिकल्चरमधलं फूड टेक्नॉलॉजी बरं आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये BTech केलं परभणीला, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीला BTech केलं. MTech केलं तिथे. BTech झाल्यानंतर मॅरिको गोवाला प्लेसमेंट झाली होती. ते प्लेसमेंट सोडून MTech केलं. MTech करत असताना फक्त एवढं जाणून होतं की अजून कुठेतरी MSCमध्ये जॉब भेटावा किंवा मग PhDसाठी हे भेटावं फॉरेनला किंवा इकडे तिकडे. तेच असतं स्वतः. MTechला असताना मी असे सिनॉप्सिस वगैरे पाठवत होतो फॉरेनच्या युनिव्हर्सिटीजसाठी. बट मग कॅडबरीमध्ये 1 वर्ष जॉब केला 2011 ते 2012 पर्यंत. आणि 2012च्या जानेवारीला मी पुण्याला आलो. मे 2012ची पहिली मेन्स दिली. त्यावेळेस मला फक्त एका सिनियरने गाईड केलं होतं की तुम्ही इकडे हे करण्यापेक्षा थोडासा सिव्हिल सर्व्हिस वगैरे जर तुम्हाला हे करायचं. ही इन्फ्लुएन्स्ड मी, ही आस्क्ड मी. त्याच्या अगोदर सुद्धा मी प्रयत्न करत होतो, बघत होतो की UPSC MPSC जमते का. MPSC पाहिलं म्हटलं खूपच फॅक्च्युअल आपल्याला काही जमणार नाही. UPSC थोडं सोपं असेल म्हणून UPSC केली. पण एवढ्या ह्याच्यामध्ये फक्त हेच आहे की तुम्हाला शेवटी टार्गेट कोणतं आहे ते बघा. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर MPSC तुमचं टार्गेट जर ठरवत असाल तर MPSC मध्ये शेवटी काय विचारतात, MCQs है ना, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारतात शेवटी फायनल ह्याच्यामध्ये. तर पुढच्या वर्षीपासून मराठी इंग्लिशचं सुद्धा क्वेश्चन पेपर राहणार नाही, तो क्वालिफाईंग होऊन जाणार. तर शेवटी काय विचारतात MPSC मध्ये, MCQs. सो द पीपल हू आर एस्पायरिंग फॉर MPSC दे शुड सॉल्व ॲटलिस्ट 20 to 50 क्वेश्चन्स एव्हरी डे. 10 ते 20 क्वेश्चन, 2-4 क्वेश्चन, 10 क्वेश्चन्स पर्यंत आपला रोज MPSCचा सॉल्विंग हे पाहिजे. तुमची सॉल्विंग कॅपॅसिटी पाहिजे MPSCचे क्वेश्चन्स है ना. पण ते क्वेश्चन्स तुम्ही कुठून घेताल तर मागच्या वर्षीचे जेवढे काही MPSCचे क्वेश्चन पेपर आलेले आहेत आयोगाचे. कारण बेस्ट गाईडलाईन तुम्हाला कोण देतं, आयोगच देतो. ठीक आहे. अनप्रेडिक्टेबल क्वेश्चन्स असतात दरवर्षी है ना. नाही जर समजा सर्व लोकांना जर कळालं असतं की ह्या पुस्तकातून या पुस्तकातून क्वेश्चन्स विचारले जातात तर त्या लोकांनी तेच पुस्तकं वाचले असतील ते हे झालं असतं. पण कॅनव्हास खूप वास्ट आहे है ना. क्वेश्चन विचारण्याचा याचा त्याचा कॅनव्हास खूप वास्ट आहे. त्यामुळे आयोग जसे क्वेश्चन विचारते ते क्वेश्चन तुमचे मगअप झाले पाहिजे.
रोज तुम्ही त्या आयोगाच्या क्वेश्चन्सची एकदा तरी रीडिंग सध्याच्या स्टार्टिंग फेजमध्ये तुमची व्हायला हवी आहे ना. सध्या तुम्ही काय वाचता, वेगवेगळे पुस्तकं वाचण्याच्या सोबत तुम्ही काय करा की रोज आयोगाचे क्वेश्चन पेपर एकदा तरी रीडिंग करा. रीडिंग पूर्ण अटेंटिव्हली है ना. आणि मग ज्यावेळेस तुम्ही तुमचं बुक्स वगैरे वाचता तर त्यावेळेस तुम्हाला समजेल की आयोगाचं टोन ऑफ क्वेश्चनिंग कसं होतं है ना. MPSC ॲज वेल ॲज UPSC. UPSC मध्ये तुम्हाला क्वेश्चन कसे विचारतं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे समजायला पाहिजे. तुमच्यापैकी जेवढ्या लोकांनी ऑप्शनल चूज केले असतील, ऑप्शनलचा स्टडी केला असेल, तर सर्वात मेन म्हणजे हे की मागच्या वर्षीचे सगळे क्वेश्चन्स घ्या आणि ते क्वेश्चन्स एक क्वेश्चन तरी लिहिण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू राईट 1 क्वेश्चन एव्हरी डे. प्रत्येक दिवशी कमीत कमी एक तरी क्वेश्चन लिहिता यावा तुम्हाला है ना. आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांचा फक्त एवढ्याच ह्याच्यात हे होतो की आपल्या इथले लोक रायटिंग करत नाही. रायटिंग प्रॅक्टिस बिलकुल कमी असते. ते नेवर राईट. आणि रीडिंग एवढी कॉम्प्रेहेन्सिव्ह असते, रीडिंगच्याच ह्याच्यावरती जास्त हे करत राहतात. मेजर कंपोनंट तुम्हाला शेवटी UPSC मध्ये काय करायचे, लिहायचे है ना. तर इफ यू आर रिअली ॲस्पिरंट ऑफ UPSC, शेवटी काय करायचं आपल्याला, लिहायचं ना. मग आजपासून जर तुम्ही लिहायला स्टार्ट केलं तर काही बिघडणार आहे का? काहीच बिघडणार नाही. इट विल हेल्प यू. आता तुम्ही न्यूजपेपर वाचता, वेगवेगळे पुस्तकं वाचता, लक्ष्मीकांत वाचता, DD बसू वाचता किंवा तुमच्या नोट्स वाचता, हे सर्व करता. ते वाचल्याच्या नंतर तुम्हाला काय अंडरस्टँडिंग झाली, तुम्हाला त्याच्यावरतून एखादा क्वेश्चन फॉर्म करता येतो का, किंवा मग तुम्ही लोकांनी जर समजा एखादा ग्रुप वगैरे जर बनवलेला आहे तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जर एखाद्या मुलाने म्हटलं की हा क्वेश्चन मी तुम्हाला देतो है ना, हाऊ विल यू राईट है ना, तुम्ही कसं लिखाण करता काय नाही ते थोडंसं क्रॉस चेक करून एक चांगला ग्रुप 2 ते 3 मुलांचा वगैरे असा कधीही चांगला असतो. कशासाठी? स्टडीसाठी. फक्त स्टडीच्या ह्याच्या मॅटर्समध्ये 2-3 मुलांचा ग्रुप कधीही चांगला असतो. त्या मॅटर्समध्ये जर तुम्ही असं एक्सचेंज वगैरे केलं आणि रोज एक जरी क्वेश्चन राईट केला, ऑप्शनल रायटिंग, आय एम व्हेरी स्पेसिफिकली टेलिंग यू की UPSC मध्ये ऑप्शनल किती मार्क्सचा असतो? 500 मार्क्स. इथिक्स 250, एसे 250, किती झाले? 1000 मार्क्स. आणि बाकीचे GS 1 2 3 250 आणि इंटरव्ह्यू 275 है ना. मग एसे, ऑप्शनल आणि इथिक्स हे 4 जर कंपोनंट तुम्ही पकडले तर ह्या 4 कंपोनंटमध्ये 1000 मार्क्स तुम्हाला येतात. ह्या 1000 मार्क्सपैकी तुम्ही 550 मार्क्सपर्यंत जर जाण्याचा प्रयत्न केला, 550 मोर दॅन 50%, मोर दॅन 50%, 55% जर आले तर तुम्ही पहिल्या 300, 400, 500 मध्ये येतात. मोर दॅन 50% आले 35 to 40% मार्क्सला तुम्हाला कोणती ना कोणती तरी पोस्ट भेटते 40% मार्क्सला. आणि UPSCचा टॉपर हार्डली 60% असतो. UPSCचा टॉपर 60% नसतो, कधी कधी हार्डली 60% पर्यंत जातो. ठीक आहे, UPSCचा टॉपर. त्यामुळे तुम्ही ह्या 4 कंपोनंटमध्ये जर 550च्या आसपास जर मार्क्स काढले आणि बाकीच्या 750च्या पैकी तुमचे 200-250 जरी मार्क्स आले, 550 आणि 250 किती होतात? ऑलमोस्ट 700. 200 जरी मार्क्स आले तर 750 मार्क्स. ह्यावेळेसच्या आपल्या महाराष्ट्राची टॉपर मुलगी अबोली गव्हर्नमेंटला 750 टोटल मार्क्स आहेत रिटर्नमध्ये, 750. तर तिची रँक किती आहे? 78 रँक आहे. ओके, माझी रिटर्नची टोटल 740, 740 रिटर्नची टोटल आहे माझी. तर 740, 750 ह्या रेंजमध्ये जर तुमची टोटल आली तर तुम्हाला IAS भेटायला काहीच हरकत नाही. IAS, IPS, IFS ज्या 3 टॉप मोस्टच्या सर्व्हिसेस म्हणतो किंवा ज्या ड्रीम पोस्ट असतात. कुणी आलंय का याच्यामध्ये की मला इंडियन ट्रेड सर्व्हिसमध्ये जायचंय म्हणून प्रिपरेशन सुरू केलं असेल का कोणी? हां, रेव्हेन्यू सर्व्हिससाठी असू शकतात, कारण तिकडे थोडासा रेव्हेन्यू असतो. नाही म्हणजे बरेचसे जण खरंच त्यासाठी हे सुद्धा करतात. बघा, आता MPSC मध्ये आम्ही आहोत, तर आता सध्या मी प्रोबेशनरी डेप्टी कलेक्टर आहे यशदामध्ये, ट्रेनिंग चालू आहे. तर मुलांना क्लास ऑन व्हिडिओ नको, म्हणजे डेप्टी CEO नको, नंतर तुमचे बाकीच्या दुसऱ्या कोणत्या हे नको. त्यांना काय प्लम पोस्टिंग म्हणजे रिव्हेन्यूच्या महसूलचे खाते पाहिजे, जसं डेप्टी कलेक्टर आहे, तहसीलदार आहे ना. म्हणजे त्याला एक नोशन, त्याला एक चिकटलेलं नोशन आहे म्हणा की त्या चांगल्या सर्व्हिसेस मानल्या जातात वगैरे, पण बाकीच्या सर्व्हिसेस पण सर्व्हिसेसच आहेत ना. तर असा एक ॲटिट्यूड डेव्हलप होतो. त्यामुळे
आपल्यापैकी पण मोस्ट ऑफ द पीपल आहे ना, जरी हे असेल तरी प्रत्येकजण कोणी म्हटलं तर काय म्हणतो, कलेक्टरची परीक्षा द्यायला आहे ना, कलेक्टरची परीक्षा पास झालो. तर आपल्या गावाकडे तेवढंच समजतं, कलेक्टरची परीक्षा पास झालो. मी डेप्टी कलेक्टर ज्या वेळेस झालो होतो त्यावेळेस इतके सत्कार आणि इतके हे झाले की त्याच वेळेस लोकांनी कलेक्टर झाले. म्हटलं डेप्टी आहे बाबा, कलेक्टर नाही, डेप्टी कलेक्टर आहे. तर त्यांना म्हणजे गावाकडे असा डेप्टी वगैरे काही लावत नाही. आमचं गाव परभणी जिल्ह्यामध्ये उमरा म्हणून पालम तालुक्यामध्ये आहे का कोणी? परभणीमध्ये पालम तालुक्यामध्ये उमरा म्हणून गाव आहे. आमच्या पालम तालुक्यापासून परभणी उमरापर्यंत आमच्या गावापर्यंतचं डिस्टन्स 12 किलोमीटर आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी कंप्लीट 45 मिनिट्स लागतात. 12 किलोमीटर कव्हर अप करायला कंप्लीट 45 मिनिट्स लागतात 4 व्हीलरला. 2 व्हीलर लवकर जातात. 2 व्हीलर असे कुठूनही रस्ते काढत किंवा मग एका साईडला एक रस्ता बनलेला असतो बघा छोटासा, ते 2 व्हीलरवाले फुल धुरळावरत चाललेले असतात. तर ते तसं होतं म्हणजे. आणि आमच्या गावात मी 3री पर्यंत जिल्हा परिषदमध्ये एक शिक्षकी शाळा होती आमची. एक शिक्षकी शाळेमध्ये मी 3री पर्यंत शिकलो. आणि एकच खोली होती आमच्या शाळेची. एकच खोलीमध्ये 4 सतरंजा तरलेल्या असायच्या. आणि पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा आणि चौथा, त्यामुळे कॉमन सिलेबस होता सगळा. मग 3रीच्या मुलाला वाटायचं आपल्याला पहिलीचं शिकवायला काय माहीत नाही, आणि पहिलीच्या मुलाला वाटायचं 4थीचं काय सिलेबस होते आपल्याला काही माहीत नाही. त्यामुळे सगळ्यांना एकच सिलेबस होता आणि आनंदाकडे रोज राहायचं. त्यामुळे असं काही नाही आहे की खूप काही चांगलं बॅकग्राऊंड लागतं किंवा एकदम हाय बॅकग्राऊंड लागतं की नाही. आय इम्प्रूव्हाइज्ड ऑन माय बॅकग्राऊंड्स लेटरवर्ड्स है ना. त्याच्यावरती मी बरंचसं इम्प्रूव्हाइज केलं, हे केलं. नंतर 3रीला माझ्या सर्वात मोठ्या दादांचं लवकर लग्न झालं. आम्ही 5 भाऊ 2 बहिणी आहोत. स्मॉल फॅमिली. मोठी स्मॉलच वाटतं. मी त्यातलं सर्वात लहान आहे, त्यामुळे मला कधी वाटतं. जर मोठी जर म्हटलं असतं तर मग मी कट झालो असतो. तर मग काय मला येत झालं नसतं. त्यामुळे इट्स अ स्मॉल फॅमिली ऑफ 5 brothers and 2 sisters. I am the youngest one. So everyone आणि मी माझ्या फॅमिलीमधला पहिला ग्रॅज्युएट. माय फादर हॅज नेव्हर सीन स्कूल. आणि आमच्या फॅमिलीमधलं सेकंड हायेस्ट क्वालिफिकेशन म्हणजे माझे मोठे दादा, ही हॅज डन हिज ITI. आणि मी पहिला ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. पूर्ण पालम तालुक्यातून किंवा परभणी जिल्ह्यामधून डायरेक्ट IAS मधले रिक्रूट होणारा पहिलाच मुलगा. डायरेक्ट IAS. प्रमोटी IAS आहे, प्रमोटी वगैरे आहेत, पण डायरेक्ट IAS रिक्रूटमेंट मला पहिला. आता सध्या 28 जरी चालत असलं तर ऑलमोस्ट 32 इयर्स ऑफ सर्व्हिस अजून बाकी. म्हणजे तुम्हाला ॲट द एज ऑफ 60 रिटायर जर होत असाल आणि आता 7th पे कमिशननुसार तुमची फक्त 33 इयर्स ऑफ सर्व्हिस असेल तर 30+ इयर्स सर्व्हिस भेटेल. आणि ॲटलिस्ट ॲडिशनल चीफ सेक्रेटरी टू अशा पोस्टपर्यंत तरी जाण्याचं हे भेटेल. त्यामुळे सर्व्हिस इयर्स बरेचसे असतात. आणि त्यामुळे मी तुम्हाला लकी इनफ म्हणतो की यू हॅव एंटर्ड इन टू दिस फेज ॲट व्हेरी अर्ली एज. ओके, यू आर नोईंग ईच अँड एव्हरीथिंग. म्हणजे माझ्या बाबतीत जर बघायला म्हटलं तर मला कोणी सांगायला असायचे नव्हतं की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. 5वीला माझं सिलेक्शन नवोदय विद्यालयाला झालं. नवोदय विद्यालय कन्नड, औरंगाबादला. माझी आई 3 वर्षाचं असताना शी एक्सपायर्ड. So my eldest brother got married and he brought me to Aurangabad where he was working in a company, Bajaj Nagar Vaduz मध्ये. So I studied there from class 3rd to class 4th standard and 5th standard. And 5th standard I got selected into Navodaya Vidyalaya. Navodaya Vidyalaya मध्ये मी 6वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेतलं तिथे. पण तिथे काहीच कळत नाही म्हणजे काय व्हायचं पुढे काय नाही. फक्त 2च असतात, इंजिनिअरिंग आणि मेडिकल. त्यामुळे मग पुन्हा 1 वर्ष याच्यासाठी गेले. सो एक सांगितलेलं होतं की तुमच्याशी शेअर करा कसं जर्नी झाली काही नाही. असं जर्नी काही अशी फॅन्टॅस्टिक वगैरे अशी कुणाची काही नसते. एव्हरीबडी हॅज अ स्टोरी. आणि त्या स्टोरीला सक्सेसमध्ये कन्वर्ट झालं तरच कोणीतरी आहे.
आहे ना, नाही तर एव्हरीबडी हॅज अ स्टोरी. ग्लुमी स्टोरी असते, प्रत्येकाकडे ग्लुमी स्टोरी असते, स्ट्रगल प्रत्येकाकडे असतं, असं कोणीच नसते की त्याचं स्ट्रगल नसतं. त्यामुळे असं काही नाही, फॅसिनेटिंग स्टोरीज वाचून हे करून असं काहीही नसतं. त्यामुळे तिथपर्यंत जाण्यासाठी काय लागतं ते आज तुम्ही ठरवून घ्या. फॉर एक्झाम्पल जसं मी सांगितलं की UPSC मध्ये जर जायचं असेल तुम्हाला, तर फर्स्ट अँड फोरमोस्ट थिंग इज दॅट यू शूड फर्स्ट रीड क्वेश्चन पेपर्स, देन राईट आन्सर्स. रीड क्वेश्चन पेपर्स अँड राईट आन्सर्स, चेक इट फ्रॉम युअर पियर्स, जे तुमचे कलिग्स आहेत त्यांच्याकडून चेक करून घ्या. तुमचे व्हॉट्सॲपवर तुमचे जे काही मित्र वगैरे असतील, ज्यांना वाटतं ते चांगलं इनपुट्स वगैरे देऊ शकतो, त्यांच्याकडून चेक करून घ्या, किंवा मग तुमच्या शिक्षकाकडून चेक करून घ्या. ओके, बट ॲटलिस्ट पुट 1 hour फॉर रायटिंग ईच अँड एव्हरीथिंग. अर्धा दिवस जर तुम्ही ऑप्शनलची रायटिंग करत असाल तर 15 मिनिटात इथिक्सचे 2 क्वेश्चन सोडवा आणि बाकीच्या 15 मिनिटात एखादा जनरल स्टडीजचा. हा फॅन चालू आहे ठीक आहे. तर ॲटलिस्ट अर्धा तास तुमच्या ऑप्शनलची रायटिंग व्हायला पाहिजे आणि 15 मिनिट इथिक्सची आणि 15 मिनिट GSचा एखादा क्वेश्चन. मागे हे म्हणतात की मृण्मयी जोशी म्हणून एक आपल्या महाराष्ट्रातल्या मॅडम होत्या, त्या सेकंड टॉपर होत्या त्या इयरला. तर असं म्हणतात की शी यूज टू राईट एव्हरी डे हिस्ट्री क्वेश्चन्स. रोज ती क्वेश्चन्स लिहित होती, रोज आन्सर्स लिहित होती आणि ते भूषण देशमुख सरांना वगैरे ते हिस्ट्रीचे क्वेश्चन्स दाखवत होती. किंवा मग तुकाराम जाधव सरांकडे आपले IAS झाले मागच्या वर्षी सागवडे थोडंसं, he used to consult Jadhav sir for his answers. Okay? So main thing is that you write your answers. You write your answers from day one. मग आता तुम्हाला वाटेल हे बघा, वाचायला खूप सोपं वाटत असतं, गोष्टी खूप सोप्या असतात वाचायला, पण तुम्हाला जर रायटिंगला जर दिलं तर त्या खूप अवघड होत असतं. यावेळेस तुम्ही लिखाण सुरू करता त्यावेळेस खूप अवघड वाटायला. त्यासाठी आत्तापासून जर तुम्ही आर्टिक्युलेशन म्हणजे संवाद शैली जे म्हणतो, कम्युनिकेशन स्किल म्हणतो, आर्टिक्युलेशन जर तुमचं आत्तापासून जर ठरायला लागलं, चांगलं जर तुमच्या पेपरवर उतरायला लागलं तर इट विल हेल्प यू इन लास्ट आवर्स. कारण शेवटी तुम्हाला 3 तासामध्ये 250 मार्क्सचा पेपर लिहावा लागतो आणि अक्षरशः 3 Idiots मधल्यासारखं होऊन जातं. म्हणजे आपण लिहित राहतो आणि माणूस इन्व्हिजिलेटर पेपर ओढून घेत राहतो आणि आपण त्याला कधी 5 मिनिट म्हणजे इन्व्हिजिलेटर तुम्हाला शिवाय की IAS बन रहे हो, डिप्टी कलेक्टर बन रहे हो, कलेक्टरची एक्झाम झाली आणि टायमाचं वक्तशीरपणा माहीत नाही, पेपर लवकर देत नाही, असं तसं ते खूप शिवाय देतात. बाईक कोणी असो खूप शिवाय. तर तो वेळ तुम्ही कधी वाचू शकता, तो वेळ तुम्ही आत्ता वाचू शकता. तुमचं आर्टिक्युलेशन जर चांगलं असेल, तुमचे लिखाण जर चांगलं असेल, तर तुम्ही आत्तापासून जर हे केलं तर ॲम वापरायचं, इज वापरायचं का आर वापरायचं, त्या गोष्टी आता तुम्ही क्लिअर करून घ्या. कारण ग्रामर वगैरे ह्या त्या गोष्टी जरी थोड्याफार चुकल्या ना तर ते खूप बॅड इम्प्रेशन करतात आणि शेवटी तुमचं कम्युनिकेशन त्या म्हाताऱ्या माणसासोबत तुमच्या पेपर थ्रूच होणार आहे ना. एखादा मुद्दा जर समजा कोणी पेपर चेक करत असेल तर त्याचं तुमचं रिप्रेझेंटेशन कोण करणार आहे, तुमचा पेपर करणार आहे. त्या माणसाचा पोरगा 12वी नापास असतो किंवा त्याची बायको त्याला चहा देत नसते, त्यामुळे तो तुमच्यावरती राग काढेल का ते सांगता येते. त्यामुळे ॲटलिस्ट तुमचा पेपर त्याला वाटायला पाहिजे दिवसातून काहीतरी एखादी चांगली गोष्ट घडवत आहे त्याच्यासोबत आहे ना. तर तुमचा पेपर त्याच्यासोबत चांगली घडणारी गोष्ट असायला हवी असं मला वाटतं. ठीक आहे. आता स्पेसिफिकली आपली मला वाटतं 1-2-3 सेशन्स असतील ह्या ह्याच्यावर. मला माहीत नाही किती सेशन्स वगैरे ठेवतील काय, कारण आम्ही आहोत तिथे 4 तारखेपर्यंत आम्ही आहोत. 4 तारखेला मसुरीला जातो, फाउंडेशन कोर्स 7 तारखेपासून सुरू होतो. तर तोपर्यंत माहीत नाही किती लेक्चर्स वगैरे आहेत. तर एक ओरिएंटेशन ऑफ ईच अँड एव्हरी सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टचं ओरिएंटेशन वगैरे आपण बघूया. तर त्याच्या अगोदर तुम्हाला जर काही स्पेसिफिक प्रॉब्लेम्स असतील किंवा क्वेश्चन्स असतील तर मला सांगा. एसे बाबत आपण प्रत्येक पेपर मला वाटतं डिस्कस करू, पण
एसेसाठी सिम्पल थिंग अशी आहे की बघा पहिल्यांदा कसं होतं, आता मागच्या वर्षी किती एसे विचारले, 2 है ना. MPSCमध्ये पण एसे किती मार्क्सला विचारलं, 50% मार्क्सला विचारलं. आता तो विषय गेलेला आहे MPSCमधून. पुढच्या वर्षापासून एसे वगैरे हा कंपोनंट वगळलाच आहे किंवा काय होईल काही सांगता येतं. ठीक आहे, पण सध्या किती एसे विचारत आहे, 2 एसे विचारत आहे. 2 एसे तुम्ही बोलतो 4 वरती हे देतात आणि तुम्हाला सांगतात की राईट एसे ऑन वन सब्जेक्ट अबाउट 1000 to 1200 वर्ड्स. ज्यावेळेस ते तुम्हाला म्हणतात की 1000 to 1200 वर्ड्स लिहा, तर त्याचा अर्थ असा होतो की ते ब्रॅकेट पकडायचं असतं आपल्याला. 1000 वर्ड्सपर्यंत तरी तुमचा एसे यायलाच हवा. काही जण पहिल्यांदा कसं होतं, ज्यावेळेस तुमचं काही एक्सप्लिसिटली असं मेन्शन केलं जात नव्हतं ना की एसे इतक्या ह्याचा लिहा, तितक्या ह्याचा लिहा, तर त्यावेळेस काय होतं, 200 मार्क्सच्या एसेला, अगोदरच्या पॅटर्नमध्ये 200 मार्क्सच्या एसेला तुम्ही 1000 शब्दामध्ये जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे काही काही जणांचे 1000 शब्दाचे सुद्धा एसे असायचे आणि त्यांना चांगले मार्क्स पडायचे. पण आता कसं झालं आहे, आता त्यांना तुमच्या क्वालिटी ऑफ एसेच्या सोबत तुमची लेंथ ऑफ अंडरस्टँडिंग पण पाहिजे. लेंथ ऑफ अंडरस्टँडिंग सुद्धा तुमची तेवढीच चांगली पाहिजे. तर तुमचा एसे हा 1000 to 1200 वर्ड्स हा यायलाच हवा. आणि 2 एसे जर म्हणलं तर 2500 वर्ड्स. 2500 वर्ड्सला जर स्प्लिट केलं तुम्ही 3 तासामध्ये तर 1.5 तास येतो. आणि 1.5 तासाला जर स्प्लिट केलं तुम्ही एका एसेमध्ये, तर एका एसेच्या तुम्हाला पॉईंट्स वगैरे काढण्यामध्ये, एसे लिहिताना पॉईंट्स काढता तुम्ही अगोदर थोडंसं एक फॉर्मॅटिंग करता, एसेचा फ्लो वगैरे यावा म्हणून. तो फॉर्मॅटिंग करायला जर समजा तुम्हाला 15 मिनिट जर लागलं, तर बाकीचा 1.25 तासामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 1000 ते 1200 वर्ड लिहायचे 1.25 तासामध्ये. म्हणजे खूप टीडीएस काम. ठीक आहे, 1.25 तासामध्ये 1000 ते 1200 वर्ड्स लिहिणं खरंच खूप टीडीएस काम आहे. त्यामुळे एसेला सुद्धा स्पीड पकडत नाही. त्यामुळे तुमची रायटिंगची स्पीड आत्तापासूनच पाहिजे. एसे जर लिहायचं म्हटलं, तुमचं जे मी सांगत होतो की GS तुम्ही एवढं राईट करा, असं राईट करा, तर तुमच्या आठवड्याभरातून एकदा तरी एसे लिहिता येईल. आठवड्याभरातून एक तरी कोणता तरी एसे लिहा, छोटासाच लिहा, 800 वर्ड्सचा, 1000 वर्ड्सचा, पण आठवड्याभरातून एक एसे तर नक्कीच लिहा आतापासून. कारण तुम्हाला खूप वेळ आहे. तुम्ही म्हणता की मी त्यावेळेस लिहितो किंवा त्यावेळेस करतो, तर तो वेळ कधी येत नाही. ठीक आहे, तो वेळ ऐन वेळेला मग काय वाटतं की मी फक्त लिहूनच घेतो, पण शेवटी तिकडेच लिहितो, तर तिथे कमी मार्क्स पडतात. ठीक आहे. आणि एसेमध्ये आता तुम्ही तुमचा अँगल ठरवा, है ना. तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवर एसे जास्त कम्फर्टेबल वाटतात, है ना. म्हणजे सोशल आस्पेक्टवरती एसे चांगले वाटतात, तर तुम्हाला इकॉनॉमिक आस्पेक्टवरती चांगले वाटतात, ॲडमिनिस्ट्रेशनच्या ह्याच्यावरती वाटतात. आता मागच्या वर्षी 2-3 एसे असे होते. पहिला एसे बघायचं का, मागच्या वर्षीचे एसे होते की पॉवर विदाउट अकाउंटेबिलिटी वगैरे. आता बघा, विथ ग्रेटर पॉवर कम्स ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी, हा पहिला एसे होता. मी हा एसे लिहिलेला. आणि इज द ग्रोइंग लेवल ऑफ कॉम्पिटिशन गुड फॉर यूथ. ठीक आहे. आर द स्टँडर्डाइज टेस्ट गुड मेजर ऑफ अकॅडमिक ॲबिलिटी और प्रोग्रेस. ठीक आहे. आणि वर्ड्स आर शार्पन दॅन 2-edged sword. ठीक आहे. शब्द 2-धारी तलवार से अधिक तीक्ष्ण होते, है ना. आपण जे मराठीत बरंचसं म्हणतो शब्द वापरावे, है ना. शब्द हे 2-धारी तलवारीपेक्षा जास्त वापरावा शब्द जरुरी तासुनी हे करून वगैरे असं जे काही लिहिलं. आता सेक्शन बी मध्ये त्यांनी काय विचारलंय, वॉज इट पॉलिसी पॅरालिसिस ऑर द पॅरालिसिस ऑफ इम्प्लिमेंटेशन विच स्लोड द ग्रोथ ऑफ अवर कंट्री. इज स्टिंग ऑपरेशन अँड इन्व्हेजन ऑन प्रायव्हसी. स्टिंग ऑपरेशन अँड इन्व्हेजन ऑन प्रायव्हसी कशामुळे आला असेल, त्यावेळेस तो तरुण देशपाल ह्याच्यामध्ये होता, अटक झालेला होता वगैरे. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्याचं मेजर काम काय होतं, स्टिंग ऑपरेशन तहलकामधलं केलेलं. मग ई स्टिंग ऑपरेशन अँड इन्व्हेजन ऑन प्रायव्हसी. 50 गोल्ड इन ऑलिम्पिक्स. कॅन दिस बी रियालिटी फॉर इंडिया. 50 गोल्ड मेडल भेटतील का आपल्याला एखाद्याचं, वाटतं भेटतील, वाटतं का. ओके. आणि चौथं होतं टुरिझम. कॅन दिस बी द नेक्स्ट बिग थिंग फॉर इंडिया. मी हा लिहिला होता एसे टुरिझमवाला. टुरिझम कॅन दिस बी नेक्स्ट बिग थिंग फॉर इंडिया. आणि पहिला होता विथ ग्रेटर पॉवर कम्स ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी. नाउ अप्रोचिंग विथ दिस टाइप ऑफ एसेज. एसे कसा पाहिजे तुमचा, एसे इज अ लिटररी प्रोज. एसे काय
साहित्यिक हे एसे म्हणजे टू एक्सप्लेन इट इन अ लॉंग लेंथवाईज तुम्ही त्याला एक्सप्लेन करा, चांगलं एक्सप्लेन करा, त्याला म्हणतात एसे. तर एसे इज अ लिटररी प्रोज. आणि एसेमध्ये तुमचं काय काय यायला पाहिजे, एसेमध्ये तुमचे सगळे फॅसेट्स यायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठा जो फॅसेट असतो ना तो असतो आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा, आपल्या प्रिॲम्बलचा किंवा आपल्या पॉलिटिक्सचा. व्हॉट अवर प्रिॲम्बल सेज, हे बघा ह्या गोष्टी की नाही सगळीकडे आणि नेहमीच वापरता येतात. कोणत्या, व्हॉट अवर प्रिॲम्बल सेज. प्रिॲम्बल तुम्हाला माहिती आहे, येते पाठ आहे. जसे आपल्याला लहानपणी कविता पाठ असायच्या तसं एकदा प्रिॲम्बल पाठ करून घ्या. वी द पीपल ऑफ इंडिया असं आहे ना, कोण, वी द पीपल ऑफ इंडिया hereby solemnly resolve to constitute India into a sovereign socialist secular democratic republic and to give its people justice, liberty, fraternity, equality, justice of social justice है ना, social, economic and political, liberty of thought and expression वगैरे ह्या टाईपची है ना, fraternity and dignity of people, dignity of individual and liberty of thought, justice, equality, liberty, equality of status and opportunity, status आणि opportunityची इक्वॅलिटी पाहिजे. ठीक आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुमच्या एसेमध्ये येतात का, है ना, तुमच्या एसेमध्ये ह्या सर्व गोष्टी येतात. बघा जस्टिस, फॉर एक्झाम्पल जस्टिस जर घेतला, जस्टिस कोणती आहे प्रिॲम्बलमध्ये, सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल. At the stroke of midnight on 15th August, we have given political justice to everybody. म्हणजे कोणी प्रत्येकाला, वुमेन have got right to vote, है ना, everybody has right to contest election of highest level, that is president, है ना. रिपब्लिक आहे त्याचा मीनिंग काय आहे की anybody can contest presidential election, means political rights we have given to everybody. Then economic rights आपण देतोय का सगळ्यांना, देतोय ना. नरेगा आहे, नंतर जनधन योजना आहे किंवा बाकीचे तुमचे वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. त्याच्यातून काय करतो आपण, इकॉनॉमिक जस्टिस देतो, फ्री लिगल एड टू पुअर देतो, है ना. इकॉनॉमिक जस्टिस आपण ह्या सगळ्या प्रिन्सिपल्स थ्रू देतो, राईट. पण सोशल जस्टिस देऊ शकलो का आजपर्यंत आपण सर्वांना? सोशल जस्टिस देण्याचे आपले प्रयत्न चालू आहेत. म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट आहे किंवा मग इक्वल अपॉर्च्युनिटी फॉर वुमेन आहे, डिग्निटी ऑफ वुमेन आहे. पण सोशल जस्टिस सर्वांना भेटला आहे का? नाही ना. जॉग्राफिकल डिस्टन्स इज व्हेरी इझी टू क्रॉस, व्हेरी इझी टू कवर. म्हणजे इथून सदाशिवपेठपर्यंतचं अंतर 1-2 किलोमीटर आहे. यू कॅन, एव्हरीबडी कॅन क्रॉस इट बाय, कुणी पायी जाईल, कुणी असं जाईल. जॉग्राफिकल डिस्टन्स इज इझी टू क्रॉस, बट सोशल डिस्टन्स इज इट इझी टू क्रॉस. सोशल डिस्टन्समध्ये तुमचं इथेच घर आहे, तुमच्या बाजूला दुसऱ्या रिलिजनचं घर आहे, है ना, किंवा दुसऱ्या ह्याच्यातली माणसं वगैरे बसलेले असतात. आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं फ्रॅटर्निटी पाहिजे. फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुभाव, है ना, बंधुभाव बिटवीन पीपल, है ना, आपल्या सर्वांमध्ये. पण तो असतो का? नाही ना. आपण इन्सेक्युरिटी फील करतो. हिटॉयझेशन जे म्हणतात ना, हिटोज, हा सोशॉलॉजीमध्ये वर्ड आहे समजा. हिटो म्हणजे काय? तुम्ही काही कम्युनिटी किंवा हे असं एक ग्रुप करून राहतात. बघा आज सुद्धा प्रत्येक कम्युनिटी किंवा बरेचसे जण काय हिटॉयझेशन करायला, राईट. म्हणजे कोणाचा हा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, अखिल भारतीय मराठा महासंघ, अखिल भारतीय दलित महासंघ वगैरे, ठीक आहे. हे लोक काय करतायत, पॉलिटिकल आस्पेक्टसाठी वगैरे याला काय म्हणतात, हिटॉयझेशन. आणि हिटॉयझेशन म्हणजे एक असा जो झुंड बनवून राहिला. कास्ट, आपल्या इथं जो कन्सेप्ट होता कास्टचा, कास्ट ज्या ओरिजिनल फॉर्ममध्ये होते त्या फॉर्ममध्ये आज आहे का? नाही. तरी पण कास्टिझम वाढत आहे. कास्ट इज डिफरंट अँड कास्टिझम इज डिफरन्स, है ना. कास्टिझम वाढते, है ना, वाढते की नाही. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला असं डिस्क्रिमिनेशन बघायला मिळतं, हे व्हायला मिळतं. तर मग तुमची ही जी रिअल ड्रीम पोझिशन जी आहे ती तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये पहिला एसे जो दिलेला आहे, विथ ग्रेटर पॉवर कम्स ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी. ग्रेटर पॉवर कम्स ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी. आता पॉवर म्हणजे काय? ऑथॉरिटी, ऑथॉरिटी टू एक्सरसाइज सम ॲक्शन्स, है ना, ती झाली पॉवर.
आता ग्रेटर पॉवर कम्स विथ ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी. फॉर एक्झाम्पल त्यावेळेस काय चालू होतं, म्हणजे मी ह्याचा सुरुवात अशी केली होती की सहारनपूर दंगल जे झाल्या होत्या है ना, सहारनपूरच्या दंगली झाल्या होत्या, हिंदू मुस्लिम दंगली. तर त्याच्यामध्ये तिथल्या रिस्पॉन्सिबल मिनिस्टरने, नाव नाही घेता येत आपल्याला, तिथल्या रिस्पॉन्सिबल मिनिस्टरने काय केलं होतं की ही हॅज गिव्हन अ स्टेटमेंट दॅट द व्हायलन्स स्टार्टेड बिकॉज द टू सायक्लिस्ट क्लॅश्ड ओव्हर इच अदर. दोन सायकलवाले आले आणि एकमेकांना धडकले म्हणून तिथून दंगली सुरुवात झाली असं कुणी म्हटलं, एका मिनिस्टरनं म्हटलं. मिनिस्टर इज इन अ पोझिशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. ही हॅज अ पॉवर, he has a power, he has power, he has duty to protect people. Okay, the state has duty to protect people. ठीक आहे, किंवा गव्हर्नमेंटची ड्युटी काय आहे, टू प्रोटेक्ट पीपल. एक जरी डेथ होते तुमची कम्युनल व्हायलन्समुळे तर हु इज गिल्टी. सुप्रीम कोर्टनी ह्याच्यामध्ये मॅटरमध्ये सांगितलं होतं की गव्हर्नमेंट इज गिल्टी बिकॉज गव्हर्नमेंट हॅज नॉट प्रोटेक्टेड सिटिझन्स. गव्हर्नमेंटला गिल्टी म्हटलं सुप्रीम कोर्टनी, मग गव्हर्नमेंट हॅज पॉवर. Has it exercised its power to protect people? No. So it is guilty. Responsibility इथे येते to protect human life. Right to life जो दिलेला आहे कॉन्स्टिट्यूशनने आपल्या आर्टिकल 21 च्या अंडर, तिथं ते होत आहे म्हणजे सो द गव्हर्नमेंट इज गिल्टी, द मिनिस्टर्स आर गिल्टी. ओके, अँड टू द मोस्ट एक्सटेंट सिटिझन्स आर गिल्टी. म्हणजे त्याच्यानंतर मी त्याचं असं हे केलं होतं की आपली भारतीय संस्कृती काय सांगते, दोन सायकलिस्टवाले जर आले, आपण एखाद्याला धक्का दिला असेल आपल्याला जेन्युइनली, जर आपण एखाद्याला आपला धक्का जर लागला तर आपण काय म्हणतो, सॉरी काय म्हणतो. जर दोन सायकलिस्टवाल्यांचा धक्का वगैरे लागला ते काय म्हणतील, कुठे लागलं काय नाही, हॉस्पिटलला जायचं असेल तर हॉस्पिटलला जातील वगैरे है ना. आणि फक्त दोन सायकलवाले धडकले म्हणून कम्युनल व्हायलन्स होईल का? नो, इट बिल्ड्स ओव्हर द टाइम, इट बिल्ड्स ओव्हर द टाइम. मग ह्याच्यामध्ये द मिनिस्टर हे रिस्पॉन्सिबिलिटीच्या पोझिशन आहे. ग्रेटर पॉवर कम्स विथ ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी. त्यावेळेस निडो तानियाचा हा झाला होता, डेथ झाली होती. निडो तानिया माहिती म्हणजे एसे तुमचा लाईव्ह असायला पाहिजे. एसेमध्ये जर तुम्ही रोड रायटिंग करता की GDP वॉज लाईक दिस, हे ते तुम्ही एसे सारखे जर सॉरी तुम्ही GS सारखे जर आन्सर एसेमध्ये जर लिहित असताल तर इट इज नॉट गुड है ना. एसे हा लिटररी क्लोज आहे, त्याच्यामध्ये लिटरेचर थोडंफार म्हणजे लाईव्हनेस यायला पाहिजे. प्रत्येकाला लिटररी लँग्वेज हे पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये लाईव्हनेस असायला पाहिजे, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स यायला पाहिजे, त्याच्यामध्ये डे टू डे एक्झाम्पल्स यायला पाहिजे, राईट फ्रॉम ग्लोबल लेवल टू लोकल लेवल. ठीक आहे, सिटीजन. आता हा एक एक्झाम्पल. देन आय हॅव गिव्हन द एक्झाम्पल ऑफ निडो तानिया. निडो तानिया माहिती नॉर्थ ईस्टचा स्टुडंट होता, तो दिल्लीमध्ये आला होता आणि नॉर्थ ईस्टच्या पीपलवरती त्यावेळेस ॲट्रॉसिटीज किंवा त्यांच्यावरती हल्ले वगैरे त्यावेळेस होत होते. राईट. सो आय हॅव रिटन दॅट निडो तानिया वॉज किल्ड अँड निडो तानिया हॅज नेव्हर केम टू समवन अदर्स कॅपिटल, ही हॅज केम टू हिज ओन कॅपिटल. ज्यावेळेस आपण मेरी कोम किंवा हे जिंकतात त्यावेळेस आपण म्हणतो की शी इज अन इंडियन. ओके, ज्यावेळेस मेडल्स वगैरे घेतले जातात त्यावेळेस त्यांना म्हणतो इंडियन. आणि ज्यावेळेस एखादा स्टुडंट येतो दिल्लीमध्ये शिकण्यासाठी किंवा मग IT ह्याच्यामध्ये जर इंडस्ट्रीसाठी लोक येतात पुणे आणि बॉम्बेला, पुणे बॉम्बे बँगलोरला, तर त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्यावेळेस आपण म्हणतो ना यांचं कल्चर आपल्याशी मॅच होत नाही, त्यांचं कल्चर आपल्याशी मॅच होत नाही, हे लोक आपल्यासारखे दिसत नाही, चिंकी वगैरे म्हणतात. चिंकी बरोबर लोक म्हणतात चिंगी दिसतं है ना. सो दे गेट ऑफेंडेड ओव्हर देअर है ना. मग आपण फ्रॅटर्निटी कशाची म्हणणार है ना. ह्याच्यामध्ये आपला प्रिएम्बलचा किंवा कॉन्स्टिट्यूशनचा फॅसेट आपण हे करतोय का नाही. सो आर वी नॉट रिस्पॉन्सिबल. व्हॉट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट. स्टेट हॅज अ पॉवर. State has a power to protect every citizen, to give every citizen equal status and opportunity. But is the state giving over here equal status and opportunity? No. मग इथे काय करायला पाहिजे, इथे काय पाहिजे, तर इथं तुम्ही सोल्युशन गिव्हिंग नेचर दाखवा. सोल्युशन गिव्हिंग नेचर म्हणजे तुम्ही असं सांगा की द हिस्ट्री ऑफ नॉर्थ ईस्ट शुड बी इन्क्लुडेड इन अवर युनिव्हर्सिटीज. आपण इथं दुसऱ्या देशांच्या वगैरे हिस्ट्री शिकवतो, हिस्ट्री ऑफ नॉर्थ ईस्टर्न पीपल शिकवले जाते का आपल्याला. नागा कसे हे करत होते किंवा हे कसे त्या लोकांनी काय कॉन्ट्रीब्युशन केलं. लेट इट बी फॉर देअर ओन स्टेट है ना.
जसं आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला, पण शिवाजी महाराजांविषयी असं सुद्धा म्हणलं जातं की ही वॉज अ ग्रेट नेशन बिल्डर, है ना, ही वॉज अ ग्रेट नेशन बिल्डर. त्यावेळेस नेशन हा कन्सेप्ट होता का? राष्ट्र, नेशन आणि स्टेट हे दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. स्टेट म्हणजे काय? राज्य. नेशन म्हणजे काय? राष्ट्र. मिनिंग काय? दोन्ही डिफरन्स काय? असं उठून कुणीतरी अरे नाही नाही, स्टेट म्हणजे इंडिया इज अ स्टेट असं, म्हणजे बाहेर आपण जे आता जे राज्य म्हणतो ना त्याला स्टेट म्हणत नाही. स्टेट म्हणजे पूर्ण पॉलिटिकल युनिट. जसं इंडिया आहे, आपण USA ला सुद्धा स्टेट म्हणतो, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. अमेरिकेमध्ये स्टेट म्हणजे एक युनिट. राष्ट्र म्हणजे, नेशन म्हणजे जिथं वननेस आहे, आणि स्टेट म्हणजे ज्याला डिफाईन्ड बाउंड्री. स्टेटला डिफाईन्ड बाउंड्री असते. भारताची डिफाईन्ड बाउंड्री आहे, पण भारत नेशन आहे का अजून सुद्धा? आपण म्हणतो इंडिया इज अ नेशन, इंडिया इज अ नेशन वगैरे, बट इंडिया इज स्टील इन नेशन इन बिल्डिंग. आपण नेशन इन बिल्डिंग आहोत, कारण आपल्या इथं अजून सुद्धा डिस्क्रिमिनेशन संपले नाही. तर मग अशा ह्याच्यामध्ये नेशन बिल्ड करण्याची जबाबदारी कोणाची आहे? राज्याची आहे, लोकांची आहे, सिटिझन्सची आहे. तर मग सिटिझन्सला पण पॉवर आहे, सिटिझन्सला सुद्धा पॉवर आहे ना विचारायची की का नेशन बिल्ड होत नाही, का आम्हाला जॉब भेटत नाहीत वगैरे. पण ते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी करतायत तर व्यवस्थित पार नाही करत आहेत. मग तुम्ही इथं सॉल्युशन गिविंग नेचर पाहिजे. तुम्ही एसेमध्ये वगैरे फक्त क्रिटिसिझम करून चालत नाही. क्रिटिसिझमचं माझं म्हणणं तर आहे की तुम्ही जेवढी जास्त जर्नलिस्टिक भाषा वापरायला कमी कराल तेवढं चांगलं आहे. अदरवाईज काय करतो आपण, जर्नलिस्टिक भाषा वापरतो आणि आपल्या पेपरच्या 12 वाजून जातात. जर्नलिस्टिक भाषा म्हणजे न्यूजपेपरची भाषा. नितीन मागळे बोलतात किंवा हे बोलतात, फक्त टीका आहे ना. कोण आहे ते NDTV का कोणता तो TV वाला कोणता तो अर्णब गोस्वामी, हां, ते कोणाला काय म्हणाले ते असं वाटतं की आपण खूप विचित्र स्टेटमध्ये राहिलो, इथं काहीच चांगलं करत नाही आहे ना. इट इज नॉट सो. तर जर्नलिस्टिक भाषा वापरायची जितकी कमी करतात तितकी चांगली. हिंदूची भाषा कसं, हे हिंदू इज व्हेरी गुड न्यूजपेपर, पण त्याच्यामध्ये चांगले पॉईंट्स एक्स्ट्रॅक्ट करा. जर्नलिस्टिक भाषा सोशलिस्टिक किंवा कम्युनलिझम म्हणतो ना, जे समाजवादी लोक वगैरे असतात, कम्युनिस्ट लोक, त्या लोकांची भाषा कशी असते ती भाषा नाही वापरायची. आणि त्यांना कधी द्या पॉवर द्या, त्यांना म्हणते पॉवर द्या, अथॉरिटी द्या, ते कधीच येणार नाही. सत्य देतात कधी असतं ते येत नाही. म्हणजे त्यांना सत्ता, त्यांना विचारायचं की हे बरोबर आहे का, ही गोष्ट बरोबर आहे का, ते म्हणतील नाही ही चुकीची. त्यांना म्हटलं ही दुसरी गोष्ट बरोबर आहे का, ते म्हणतील नाही ही पण चुकीची. ही तिसरी गोष्ट ती पण चुकीची. बरोबर कोणती आहे, बरोबर कोणती ती मला नाही माहीत, पण ह्या 3 चुकीच्या आहेत है ना. त्याला विचार, त्याला माहीत नाही, मला माहीत नाही ना बरोबर काय, पण ह्या 3 चुकीच्या आहेत. तू बरोबर काय नाही, आम्हाला नाही. चौथी काढली त्या 3च्या मिक्सचरमधून ही पण चुकीची. असं एक त्यांच्याबद्दल हे असतं. तर ते अपोजिशनमध्ये चांगलं वाटतं. आणि मीडिया ॲज अ 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी इज ऑलवेज राईट ॲट इट्स प्लेस, की त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करायला पाहिजे गव्हर्नमेंटची वगैरे. अपोजिशनमध्ये म्हणूनच त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करायला पाहिजे. तर गव्हर्नमेंटवरती काय असतो, कंट्रोल होतो. ठीक आहे. बघा ब्रिटन ज्यावेळेस हे काय व्हायचं, तेव्हा पण ब्रिटनला ज्यावेळेस वाटायचं त्यावेळेस ते पहिल्यांदा मीडियावरती हे करायचं, गॅगिंग, मीडिया गॅगिंग म्हणतो किंवा त्याची मुस्कटदाबी जी म्हणतो ना, तर ते सर्वात अगोदर मीडियाची मुस्कटदाबी करायची ब्रिटिश. किंवा आता सुद्धा आर्टिकल 66A काय, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. 66A ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, IT ॲक्ट, आता जे सुप्रीम कोर्टनं हे केला, बार केला, राईट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा ॲक्ट. नंतर असीम त्रिवेदी कार्टूनिस्ट होता, त्यांनी कार्टून्स लिहिले होते, भारत माळ वगैरे, त्याला अटक केली गेली है ना. नंतर इवन पुराणे कार्टून म्हणजे समजा शंकरच्यावरती हे विचारलं होतं, म्हणजे त्यांना सुद्धा लोकांनी टीका केली. जे कार्टून आहे 11वीच्या पुस्तकात आपल्या NCERTच्या, बघितलं असेल, पाहिलं का?
की आंबेडकर त्या कासवाला म्हणून असं मारतायत आणि ते कासव पुढे जात आहे गोगलगाईच्या कासवाच्या गतीने किंवा ह्याच्या गतीने, आणि त्या कासवावर नेहरू बसलेले. त्यावेळेस त्या लोकांनी त्याला क्रिटिसिझम केलं नाही. त्यांना वाटलं, म्हणजे त्याच्यात फक्त एवढा पिरियड दाखवला आहे की कॉन्स्टिट्यूशन मेकिंगमध्ये एवढा पिरियड लागला होता, 2 वर्षे 11 दिवस जे काही पिरियड आहे तो एवढा दिवस कॉन्स्टिट्यूशन मेकिंगमध्ये लागला. फक्त एवढंच सांगायचं होतं त्यांना, है ना. ते त्यांनी ह्युमरनं दाखवलं, है ना, ह्युमरिस्टिकली दाखवलं. बाळासाहेब ठाकरे इंग्रजांनी असे कार्टून करायचे किंवा हे करायचे, त्याला तोडणं, है ना. तुम्ही जर त्या ह्याच्यावरती आता जर तुम्ही वेगवेगळ्या असोसिएशनचे लोक किंवा हे जर म्हणत असतील की हे चुकीचं आहे, आमच्या नेत्याची ऑफेंडिंग व्हायला, तुमचा नेता त्यावेळेस खूप मोठा होता, तुमचा असा नेता वगैरे असं काही नव्हतं, है ना. आता कंपार्टमेंटलायझेशन ऑफ लीडर्स झालं, ठीक आहे. आता कंपार्टमेंटलायझेशन ऑफ लीडर्स झालं, अगोदर नव्हतं. तर असं एक होलिस्टिक पिक्चर यायला पाहिजे, म्हणजे एसेमध्ये होलिस्टिक पिक्चर यायला पाहिजे. आणि शेवटी तुम्ही ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काहीतरी प्रॉब्लेम सोल्युशनला बी द पार्ट ऑफ सोल्युशन, नॉट प्रॉब्लेम, है ना. तर तसं तुम्हाला एसेचं कन्क्लुजन करता यायला पाहिजे, ठीक आहे. टुरिझम, आता टुरिझम कॅन इट बी द नेक्स्ट बिग थिंग फॉर इंडिया असं विचारलं होतं. तर ह्याच्यामध्ये मी काही असं खूप मोठे टुरिझमची पॉलिसी लिहिली होती किंवा असं काही केलं होतं, अशातला काही प्रकार नव्हता. तर टुरिझम भारतामध्ये कुठं पोटेन्शियल आहे, जसं नॉर्थ ईस्टला पोटेन्शियल आहे टुरिझमचं. तर नॉर्थ ईस्टमध्ये काय करायला पाहिजे, प्रेसिडेंट जर बाहेरच्या ह्याच्यात गेले, है ना, बाहेरच्या देशात वगैरे जर गेले, तर त्यांनी नॉर्थ ईस्टच्या MLAsला सुद्धा सोबत घेऊन जायला पाहिजे, है ना. त्यांनी तिथं त्यांच्या टुरिझम पॉलिसीला वगैरे एक्सप्लोअर करायला पाहिजे वगैरे. ह्या टाईपचं तुम्ही सोल्युशन दिली करा. कॅन इट बी नेक्स्ट बिग थिंग म्हणल्यानंतर तुम्हाला फक्त त्याच्या अपॉर्च्युनिटीज दाखवायच्या, अपॉर्च्युनिटीज कुठे कुठे येते दाखवायचे, है ना. त्याच्यामध्ये तुमचं इनक्रेडिबल इंडिया आलं, नंतर आमिर खानची ॲडव्हर्टाइजमेंट आली की डोंट स्पीड, किंवा टुरिस्ट लोक जे आहेत त्यांना आपण कसं रिस्पेक्ट करायला पाहिजे. त्याची अदर साईड पण दाखवायची की टुरिस्ट लोकांवरती कशा ॲट्रॉसिटीज वगैरे होतात, हे होतात, मग त्यांना प्रोटेक्शन कसं द्यायला पाहिजे. नंतर टुरिस्ट प्लेसेसवर, आर्किओलॉजिकल प्लेसेसवर तुम्ही कसं डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे, वास्तुसंग्रहालय कुठे कुठे ठेवायला पाहिजे, राईट, है ना. नंतर तुमचे वेगवेगळे टुरिझम आले, तुमचे ॲग्रिकल्चरल टुरिझम आलं, मेडिकल टुरिझम आलं, है ना. आता इंडिया इज अ व्हेरी बिग हब फॉर मेडिकल टुरिझम ॲज वेल एज ॲग्रिकल्चरल टुरिझम. मेडिकल टुरिझम म्हणजे नॉर्थ हे अरब कंट्रीजमधले सगळे लोक आपल्या इंडियामध्ये मेडिकल ट्रीटमेंटसाठी येतात. USA मधून सुद्धा लोक आपल्या इथे मेडिकल ट्रीटमेंटसाठी येतात. पण मेडिकल टुरिझम किंवा ह्या अशा गोष्टी आपण एक्सप्लेन करताना आपल्या इथं सरोगसीचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. सरोगसीसाठी लॉ नाही आहे. लोक येतात इथं लहान लहान यांना किंवा एक्सप्लॉयटेशन ऑफ सिटिझन्स होतं, ते सुद्धा सांगायला तुम्ही हे नाही करायला. असं एक होलिस्टिक नेचर तुमच्या एसेन्सचं यायला पाहिजे. आणि हे येण्यासाठी तुम्ही काय करा की एक तुमची अशी नोटबुक तयार करा. त्या नोटबुकमध्ये तुमचे वेगवेगळे कोड्स यायला पाहिजे. त्या नोटबुकमध्ये तुम्ही वेगवेगळा डाटा यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल की युनायटेड नेशन्सने म्हटलेलं आहे की इफ यू आर इन्व्हेस्टिंग सम अमाऊंट ऑफ मनी इन टू एज्युकेशन ऑफ वुमेन देन युअर GDP इज ॲक्सेलरेटिंग बाय this percentage. ओके, ते तुम्ही बघून घ्या किती आहे काय नाही. किंवा असे डाटा जर तुम्हाला भेटला तर तुम्ही असं जर रिपोर्ट केलं की बाय द डाटा ऑफ 2010, बाय द डाटा ऑफ 2014, if according to United Nations, if country is investing this much amount into education of women, then the GDP is accelerating by this much amount. म्हणजे आपल्या इथं GDP का वाढत नाही आहे? वुमेनचं एज्युकेशन नाही आहे ना. वुमन आर नॉट into ॲक्टिव्हिटी ऑफ इकॉनॉमिक जनरेशन्स किंवा एम्प्लॉयमेंटच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त त्यांचा सहभाग वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे आपली GDP वाढत नाही हे तुम्ही स्वतः प्रूव्ह करू शकता. आणि याला मोठ्या सत्तेची काही गरज आहे का? मोठं काहीतरी डॉक्युमेंट आणून त्यांना दाखवायची गरज आहे का? नाही. त्या अशा एव्हरग्रीन जे काही फॅक्ट्स असतात तर त्या एव्हरग्रीन फॅक्ट्स किंवा असे कोट्स वगैरे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की डेमोक्रेसी इन इंडिया इज अ टॉप ड्रेसिंग ऑन अ सॉइल. टॉप ड्रेसिंग असते ना केकवरती वगैरे, ही फक्त टॉप ड्रेसिंग आहे सॉइल ऑन अ इंडियन सॉइल विच इज अनडेमोक्रेटिक इन नेचर. इंडियन सॉइल डेमोक्रेटिक होती का पहिल्यापासून?
डेमोक्रेसी म्हणजे काय, पहिलं मिनिंग काय होतं डेमोक्रेसीचा, सगळ्यांचं मत तुम्ही काय करायला पाहिजे, एकत्र घ्यायला पाहिजे. नाव इफ यू आर टेकिंग फॅमिली ॲज अ युनिट ऑफ अवर सोसायटी, फॅमिली इज अ युनिट ऑफ सोसायटी, बरोबर आहे. सोसायटीची युनिट फॅमिली आहे. फॅमिलीमध्ये आपण सगळ्यांचं मत घेतो का? आईच्या मताला किंमत असते का? म्हणजे रिअलिस्टिकली जर बघितलं तर आईच्या हातामध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जनरेशनचं जास्त हे असतं का? नाही. बाबा जे म्हणतील तेच आपण करतो ना. म्हणजे आईचं मत आपण घेतो, स्त्रियांचं मत आपण घेतो, लहान मुलांचं मत आपण घेतो. आता कैलास सत्यार्थीने म्हणलेलं आहे की लहान आपण म्हणतो काय चायनीज बिहेवियर करायला आहे ना, लहान मुलांसारखं नका हे करू. त्यांच्या सुद्धा बिहेवियरला एक मिनिंग अटॅच आहे. ओके, तर यू आर ऑफेंडिंग दॅट चिल्ड्रन्स इंटिग्रिटी ऑर दॅट चिल्ड्रन्स आयडेंटिटी बाय ऑफेंडिंग ऑर नॉट कन्सिडरिंग हिज ऑर हर व्ह्यू. बरोबर, तिथं सुद्धा तुमची व्ह्यू तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. मुलाला सुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे, विचारायला पाहिजे. दो यू आर लर्नेड, दो यू हॅव युअर कॅपॅसिटी टू डिसाइड व्हॉट युअर चिल्ड्रन शुड डू, बट यू शुड टेक हिज ऑर हर कन्सेंट बिफोर टेकिंग एनी डिसिजन. बघा बरेचसे हिंदी पिक्चरमध्ये हे असतात, मैंने इतना बहुत सारा कमाया है किसके लिए, तुम ये नहीं कर सकते, ये मेरा ही संभालना है ना, असं म्हणतात वडील वगैरे. मेरी जायदाद कोण संभालेगा, तो म्हणतो तुम्ही फोटोग्राफी करून. ह्या टाईपचं 3D म्हणजे तिथे तो बापनी सोबत एक हे असतं. हां येस येस, वुमेन सिक्युरिटी. हे बघा, असं पॉझिटिव्ह लिहू का निगेटिव्ह लिहू असं काही नसतं. बरं, तुम्ही जे ट्रूथ आहे ते किती चांगलं मार्मिकपणे मांडता त्याला महत्त्व आहे. मार्मिकता जी म्हणतो ना आपण, की आर्टिक्युलेशन तुमचं व्यवस्थित पाहिजे है ना. आता बघा, वुमेन सिक्युरिटीमध्ये जर लिहिलं तर तुम्ही फक्त एक छोटासा प्रयोग करून बघा. मुलींना वुमेन सिक्युरिटीवरती 2 एसे लिहायला, मुलांनी 2 एसे लिहा, कुणी लिहा. मुलांचे एसे मधला तुमचा टोन ऑफ रायटिंग बघा आणि त्यांचा टोन ऑफ रायटिंग बघा. त्यामुळे असं म्हणतात की सहसा भारतातल्या मुलांनी वगैरे, कारण आपल्या इथली जी तुम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे तुमच्या ह्याचं जे आपलं कल्चरचं जे इम्बायबेशन आहे, पॅट्रियार्कल माइंडसेट जो म्हणतो, पॅट्रियार्कल माइंडसेट म्हणजे काय, पुरुष सत्ता मानसिकता. पुरुष सत्ताक मानसिकता फक्त माणसाची असते का? इज पॅट्रियार्कल माइंडसेट ओनली माइंडसेट ऑफ मेल? नो, इट इज माइंडसेट ऑफ फिमेल ऑल्सो. फिमेल लोकांमधला जो पण माइंडसेट आहे त्याला सुद्धा पॅट्रियार्कल माइंडसेटच म्हणतात. कारण त्यांना बघा, फिमेल फिटिसाइड जे होती किंवा मग वंशाला दिवा हवा असं बरेचसे कोण म्हणतात, सगळ्यात इन्सिस्ट करणारी कोण असते, सासूच असते ना. बऱ्याचशा मूवीजवरून याच्यावरून दिसतं. फिमेलला पहिल्यांदा जेवढ्या अॅट्रॉसिटीजच्या केसेस वगैरे येतात किंवा ब्राईड बर्निंगच्या केसेस येतात, तर त्या याच्यामध्ये पहिल्या 2 आरोपी कोण असतात, सासू आणि नणंद. बरं मॅडम, बरोबर आहे? यू आर फ्रॉम पोलीस डिपार्टमेंट. ओके, तर हे फॅक्ट आहे. हे फॅक्ट कशासाठी आहे? कारण पॅट्रियार्कल माइंडसेट इज इनग्रेन्ड इन ईच अँड एव्हरी सिटीजन. राम आपल्या इव्हन टेक्स्टबुक्समध्ये सुद्धा काय असतं, राम खेळतो आणि जे कोणी आहे मुलीचं नाव वगैरे लिहिलेलं असेल तर उषा काय करते, उषा निशा काय करते, रांगोळी काढते. काम करायचं झालं की मुलीनेच करायचं. म्हणजे राम खेळायचं काम फक्त रामनेच करायचं आणि रांगोळी काढायचं काम मात्र हे करायचं, मुलीने करायचं. म्हणजे आपल्या याच्यातून एवढ्या आहे भटजीचाच का असं एक्झॅगरेशन झालं. भटजीचाच का पाहिजे, भाकरीचा का है ना. ही सोशलिस्टिक माइंडसेट झाला, सोशलिझमचा माइंडसेट झाला. भटजीचाच सांगतात, भाकरीचा का सांगतात, कारण ती भाकरी लोकांना आवडेल आणि भाकर कशी मिळवावी लागेल त्यासाठी आंदोलन करावं लागतील किंवा हे करावं लागेल असं एक हे. आजकाल रिझर्वेशनवरतून खूप सारं हे चालू आहे. रिझर्वेशन असं
याच्या वेळेस आता ते पटीदारचं आंदोलन सुरू आहे म्हणून हार्दिक पटेल है ना, त्याच्यावरती एक साधा जोक आहे ऐकला तर आलिया भट्टचा जोक आलाय तुमच्याकडे. आलिया भट्ट म्हणते की रिजर्वेशन तो ऑनलाइन होता है, उसमें आंदोलन करने की क्या Yes. इंडिया इयरबुक वाचा, चांगला असतं ते. म्हणजे तुम्हाला एक ॲटलिस्ट तुम्हाला आउटलाईन ऑफ इंडिया कळते. फ्लॅग म्हणजे काय, नॅशनल ऑनर ॲक्ट काय आहे ना, नॅशनल इंटिग्रेशन साठीचे फ्लॅग कोड का, ठीक आहे. मटेरियल खूप असतं ते, त्यासाठी इंडिया इयरबुक एकदा वाचा माणसाने. आता तुमच्याकडे पूर्ण इयर आहे का, पूर्ण वर्षभर आहे, खूप वेळ आहे. मग इंडिया इयरबुक वाचायला काही हरकत नाही, म्हणजे पूर्ण. आणि त्याच्यातले जे सेक्शन्स असतात फॉर एक्झाम्पल सोसायटीचे, म्हणजे SC ST OBC मायनॉरिटीज वगैरे जे सोशल सेक्शन्स असतात ना, ते तर नक्की वाचायचे, सगळे वाचायचे. म्हणजे त्यातून तुम्हाला काय कळतं की SC ST OBCला किंवा मग मायनॉरिटीजसाठी वर्किंग करणाऱ्या ऑर्गनायझेशन्स कोणत्या आहेत है ना. मायनॉरिटी कॉन्सन्ट्रेटेड डिस्ट्रिक्ट कोणते, मायनॉरिटी कॉन्सन्ट्रेटेड डिस्ट्रिक्ट म्हणजे काय, ह्या गोष्टी तुम्हाला अगोदर समजायला पाहिजे है ना. तुम्हाला ते तिथे जाऊन लिहिता येईल, ठीक आहे. आणि त्याच्यामधले हे ट्रेड वगैरे जो असतो ना, हा पोर्शन ट्रेड इन्फॉर्मेशन वगैरे याचा त्याचा तो पोर्शन स्किप केला तरी चालतो, कारण तो दरवर्षी चेंज होत राहतो. पण त्यातला जो सोशल अँगलचा जो काही आस्पेक्ट्स आहेत है ना, पॉप्युलेशन आहे, नंतर डेमोग्राफी आहे, नंतर तुमचा SC ST OBC मायनॉरिटीजचे सेक्शन्स आहेत, ह्युमन राईट्स कमिशनचे सेक्शन्स आहेत, हे सेक्शन्स नक्की वाचा. आणि तुम्हाला कन्सेप्च्युअलायझेशन पाहिजे असेल तर मग विशालचं इंडिया इयरबुक येतं, विशालचं इंडिया इयरबुक वाचा. Content is available with you in a large quantity. Every day you are reading at least some newspaper. Newspaper you are reading 2-3, at least let me come. You are reading 2-3 newspapers. You are reading at least one chapter of one book. After every book there is exercise. काहीतरी एक्सरसाइज असते आपल्याला शाळेमध्ये जसं असायचं तसं. तर ती एक्सरसाइज कंप्लीट केल्यासाठी आपण ही एक्सरसाइज कंप्लीट करू शकतो. माय पॉइंट इज दॅट यू हॅव टू राईट समथिंग. म्हणजे मॉर्निंगच्या सेशनमध्ये मुलांनी एकाने विचारलं की इथिक्समधलं कशी रायटिंग करायची. इथिक्स मला रायटिंग करायला बराचसा प्रॉब्लेम होतो. सो आय हॅड वन एक्सरसाइज विथ देम की राईट वन क्वेश्चन है ना. इथे तुम्हाला आता शेवटी रायटिंगच करायची. यू आर ॲस्पायरंट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस, सो यू शुड नॉट हेजिटेट टू राईट, ठीक आहे. सो आय हॅड वन एक्सरसाइज विथ देम. आपण करायची एक क्वेश्चन त्यांना लिहायला दिला होता. सो तुम्हाला लिहायला आवडते का नको. हां आता बघा मी तुम्हाला एक तुमच्यातलं सांगितलं. अरे डोंट वरी, ऐकून घ्या नंतर डिसाईड करा तुमच्यापैकी कोण लिहिणार कोण नाही लिहिणार, ठीक आहे. बघा विच इमिनंट पर्सनॅलिटी. क्वेश्चन पेपर कसा वाचायचा. क्वेश्चन पेपर मधला प्रत्येक पॉइंट, प्रत्येक वर्डला एक मिनिंग टॅग आहे. प्रत्येक वर्डला एक मिनिंग आहे, प्रत्येक शब्दाला काही ना काहीतरी अर्थ आहे, ठीक आहे. क्वेश्चन पेपरच्या त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की नेहमी UPSCचे आणि MPSCचे स्टँडर्ड क्वेश्चन पेपर्स वाचा है ना. नाव सी हिअर, विच इमिनंट पर्सनॅलिटी हॅज इन्स्पायर्ड यू द मोस्ट है ना इन द कंटेक्स्ट ऑफ इथिकल कंडक्ट इन लाइफ. Question mark. Give the gist of his/her teachings. Give specific examples. Describe how you have giving specific examples. Describe how you have been able to apply these teachings for your own ethical development. हा प्रश्न एकदम साधा आहे. म्हणजे 5वीच्या मुलाला जरी सांगितलं की तुझा आवडता नेता कोणता, नेता आवडतो कशामुळे की त्यांचे चांगले काहीतरी गुण आहेत. चांगले गुण म्हणजे काय, नैतिक गुण.
ठीक आहे. आता हे चांगले गुण आपण नैतिक गुण बघू आहे ना, चांगले नैतिक गुण. इथं काय म्हटलं की तुमचा आवडता नैतिक कोण आहे नेता, ज्यांना तुम्हाला इथिकल कंडक्टमध्ये म्हणजे नैतिक आचरणामध्ये कसं वागावं ह्याच्यासाठी हू हॅव इन्फ्लुएन्स यू द मोस्ट. गिव्ह द गिफ्ट ऑफ हिज ऑब्लिक हर टीचिंग. आता बघा यांनी असं लिहिलं हिज ऑब्लिक हर. याचा मिनिंग काय असू शकतो की दॅट कॅन बी मेल, दॅट कॅन बी फिमेल. पहिलं काय असायचं आपली प्रत्येक रायटिंग वगैरे हे की बघा मेल बायस्ड आहे, म्हणजे पॅट्रियार्कल माइंडसेट जो म्हणतो ना, तुम्ही सगळेजण लोक सुद्धा म्हणतात काय म्हणतात ह्युमन बीइंग किंवा मॅन आहे ना, मॅनच म्हणतो का ही शुड राईट दिस, ही शुड कम टू मी. आपण म्हणतो का ही और शी शुड कम टू मी है ना. तर मग युनायटेड नेशन्सने सुद्धा म्हटलेलं आहे की यू शुड नाव यूज दिस टू वर्ड्स एव्हरीवेअर है ना, ही और शी. आता ह्याच्यामध्ये तुम्ही शी और ही जर लिहिलं तर काय होईल, ते चांगली गोष्ट आहे. शी और ही जर लिहिलं तर चांगली गोष्ट आहे, बिकॉज यू आर गिव्हिंग प्रेसिडेन्स टू वुमेन है ना. लेडीज फर्स्ट म्हणून तुम्ही शी लिहिता ना, मीन्स तिथे जर लेडी चेक करणारी असेल तर ती काय म्हणेल एक तर लेडीचा पेपर आहे किंवा मग माणसं सुधारली है ना. चांगली गोष्ट आहे ना. तुमचा मार्क्स वाढतात आणि माणसाचा जर पेपर असेल तर तो काय म्हणेल, माणूस जर चेक करणार अरे आजकालचा ट्रेंड चालला आहे आणि दिस शुड हॅपन, दिस इज गुड थिंग, दिस शुड हॅपन. ओके. सो इथं सुद्धा बघा लिहिले सर. त्याच्यामुळे मी म्हणतो की प्रत्येक क्वेश्चनच्या प्रत्येक पार्टला इव्हन कॉमा, स्लॅश, ऑब्लिक या सर्व गोष्टींना काहीतरी मिनिंग टॅग आहे. गिव्ह द गिफ्ट ऑफ हिज ऑब्लिक हर टीचिंग्स, गिव्हिंग स्पेसिफिक एक्झाम्पल्स. Describe how you have been able to apply these teachings for your own ethical development. 150 words. 150 words. किती मिनिटात तुम्हाला हे 150 वर्ड्स लिहायचे? 7.5 मिनिट्स. 7.5 मिनिटामध्ये लिहायचे. कुठे? मेन एक्झाममध्ये. Here you can take more time. Okay. 10 minutes etc. But you should write 150 words. याच्यामध्ये दिलेलं 150 वर्ड्स आणि तुम्ही 7 मिनिटामध्ये जर तुम्ही 150 वर्ड्स लिहिणार असतात 7.5 मिनिटामध्ये 7 मिनिटामध्ये तर तुम्हाला याचं थिंकिंग करायला 1 मिनिट तरी लागतो. म्हणजे 6.5 मिनिटामध्ये तुम्हाला 150 वर्ड्स लिहायचे, ते सुद्धा चांगलं रिप्रेझेंटेशन करून. त्यामुळे माझं जे रिक्वेस्ट होतं तुमच्या सगळ्यांना, दिस मीन्स इट इज फॉर युअर ओन पर्पज. ठीक आहे की राईट more and more questions, write whatever you read. मॅक्झिमम रायटिंगची प्रॅक्टिस करा. आर्टिक्युलेशनची म्हणजे आर्टिक्युलेशन म्हणजे काय, त्याला मांडण्याची कला तुमच्यामध्ये येऊ द्या, तर तुम्हाला तिथे जाऊन मार्क्स पडतील, अदरवाईज मार्क्स पडणार नाही. हे बघा काही ऑप्शनल्स असे असतात की त्याच्यामध्ये 0 मार्क्स पडतात. 250 मार्क्सचा पेपर एखादा UPSC सिव्हिल सर्व्हिस ॲस्पायरंट एखादा UPSC सिव्हिल सर्व्हिस ॲस्पायरंट मुलगा 250 मार्क्सचा पेपर लिहितो, जो प्रिलिम्स पास झालेला आहे त्याला 0 मार्क्स पडतील एवढं हे असतं का? असतं. म्हणजे UPSCचे पेपर चेक करणारे लोक एवढे निर्दयी असतात. ठीक आहे. मार्क्स देणारे सुद्धा इंटरव्ह्यू घेणारे लोक सुद्धा निर्दयी असतात. त्याच्यामुळे तुम्ही कुठंच हे करू नका की आपल्याला कुणीतरी कुठेतरी घेऊन जाईल, कुणी काहीतरी करेल, कुणी हे करेल. आम्ही एवढ्या गोष्टी सांगतो बिकॉज वी हॅव नॉट बीन थ्रू दिस थिंग्स इन आवर टाईम. ओके. आम्हाला सर्व गोष्टी आमच्या ह्याच्यातून शिकाव्या लागल्या. फॉर्च्युनेटली इनफ आम्हाला काही लोकांनी चांगलं गायडन्स केलं वगैरे, पण एवढ्या कॉम्प्रिहेन्सिव्हली सांगितलं वगैरे जर असतं तर आम्ही विचार केला असता की लवकर झालो असतो किंवा मग लवकर बुद्धी सुचली असते. त्यामुळे डू युअर बेस्ट. ओके. अँड ट्राय टू राईट दिस क्वेश्चन. ओके. आता लिहिता उद्या लिहून आणता. सकाळच्या बॅचमध्ये तेव्हाच लिहिला आणि नंतर मी चेकही केला आणि नंतर मग त्याच्यावर डिस्कशनही झालं थोडंफार. ठीक आहे. काय काय व्हायला पाहिजे, काय काय नको. आता सकाळच्या बॅचने जे क्वेश्चन्स विचारले त्यावेळेस डिस्कशन वेगळं झालं. आताच्या तुमच्या बॅचचे क्वेश्चन्स वगैरे एसेवर वगैरे गेले, त्यामुळे आताचं डिस्कशन वेगळं. बट स्टिल आय विश की आप सब लोग ये क्वेश्चन लिखो. ठीक है. 150 वर्ड्सपर्यंत लिहा
आणि प्रत्येक मला अगोदर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वर्डला एक स्पेसिफिक मिनिंग आहे. सकाळच्या ह्याच्यामध्ये एका मुलीने लिहिलं की मुलाने नाही कोण त्यांनी लिहिलं की मला एकच आवडत नाही, मला अनेक जण आवडतात आणि त्याच्यापैकी हे जण आहे, हे जण आहे, हे जण. ठीक आहे, इथं स्पेसिफिकली लिहिलं विच इमिनंट पर्सनॅलिटीज लिहिलं नाही, पर्सनॅलिटी लिहिली, एकच लिहायचं. इन्फ्लुएन्स यू द मोस्ट, सगळ्यात जास्त तुम्हाला इन्फ्लुएन्स ज्याने केले तो है ना. गिविंग स्पेसिफिक एक्झाम्पल्स देऊन तुम्ही सांगा की तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये इथिकल कंडक्ट कसा इम्प्रोवाइज केला ते सांगा. ठीक आहे, या सर्व गोष्टी हे करा. ठीक आहे, सो इफ पॉसिबल वी विल मीट टुमॉरो अँड विल हॅव मोर डिस्कशन्स. आपण त्यावेळेस मग पुन्हा असं पेपर वाईज जाऊ, पेपर 1, 2, 3 किंवा ह्या टाईपचे पेपर वाईज जाऊ. एसेचा मला वाटतं आज थोडाफार पार्ट आपण कंप्लीट केला आहे. एसेचा अजून तुम्हाला काही ॲम्बिग्युटीज असतील, कारण एसे वेगवेगळा असतो बघा. ठीक आहे, ॲम्बिग्युटीज वगैरे असतील तर तुम्ही एसेसाठी वगैरे काढून पेपर 1, 2, 3 आणि ऑप्शनल जर बऱ्याचशा लोकांनी चूज वगैरे केले असतील, ऑप्शनलसाठी तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर सांगा. विल टेक दोज क्वेश्चन्स टुमॉरो इफ पॉसिबल. ठीक आहे, सो थँक्यू एव्हरीबडी.